मॅचेस खेळणारा खेळाडू आहे. असं वाटलं होतं की कोलकाता इथे खेळण्यासाठी जाईल की काय रोहित नार्वेकर, ही चर्चा बरीचशी सुरू होती. मात्र नाहीये, आज आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळताना या मालजीपडा क्रीडा संकुलनामध्ये. मॅच ऑन, ऑल द बेस्ट फॉर द टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टाइम इथे स्टार्ट होत आहे. वाजलेले आहेत घड्याळावर 5:15. पहिला चेंडू फेस करताना मिस्टर प्रतीक पाटील. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. चेंडू फास्ट जातोय, हवेत खेळला जातोय. यावेळेस ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. बॅटची एज लागली गेली आणि आपण पाहतो तर पॉइंटच्या रिझल्ट मध्ये हा अप्रतिम झेल पकडला गेला. पहिला धक्का, हा धक्का नाहीये, हा मोठा 440 व्होल्टचा झटका आहे. तो म्हणजेच टेंबिवली या टीम साठी. प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. आमच्या डीजे कडून हा संदेश आहे, पोरी नाही तर पोरा जरा जपून दांडा धर. सध्याच्या घडीला ती गरज आहे, कारण इथून जिंकलात तर ग्रँड फिनाले. त्यामुळे ही मॅच महत्वपूर्ण ही मॅच जी आपण कालच्या दिवसामध्ये मेहनत केली आहे, ती मेहनत, त्या मेहनतीचं फळ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला इथे ग्रँड फिनाला पर्यंत पोहोचावं लागेल. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रतीक पाटीलनं. बॉटम एज लागली गेली. पॉइंट रिझर्व मध्ये त्या ठिकाणी आपण फिल्डर्स पाहतोय आणि एक सोपा झेल हातामध्ये. पहिल्या चेंडूवर सफलता ज्यावेळेस एखादा गोलंदाज घेतो त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास हा दुगुणा होतो, लक्षात ठेवा. अकाउंट विकेट्स ओपन झालेला आहे. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. मोनिश, रिवर्सचा फटका. डीपला फिल्डर नाहीये, स्ट्रगल करतो त्या साईडला. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मात्र अंतिम क्षणी चेंडू अडवला गेला. 2 धावा काही थांबत नाहीयेत. धावांचं अकाउंट या ठिकाणी ओपन होते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात होते 2 या धावेनं. जय हनुमान टेंबिवली सकाळपासून स्ट्रगल करतोय हा संघ. जबरदस्त मेहनत पाहायला मिळाली या संघाची आजच्या पूर्ण दिवसामध्ये. प्रतीक पाटील टॉप क्लास खेळ आपल्याला पाहिला, मात्र कालचा दिवस देखील विसरता कामा नाहीये. पहिला दिवस आपण पाहिला तर तेजस उंडरे, मॅन फ्रॉम द ग्रेट मराठा दुचंद्र यांनी कालचा दिवस गाजवला होता. 48 धावेची ती इनिंग आपण तेजस उंडरे यांची पाहिली होती. मात्र कान्हाई स्पोर्ट्सचा तेजसला विसरता कामा नाहीये. तेजसनं देखील कान्हाई स्पोर्ट्सच्या 45 धावेची इनिंग साकारली होती. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा प्रयत्न यावेळेस केला होता. फुल टॉस होता, मात्र या फुल टॉस चेंडूला खेळायचं होतं ऑन साइडला. मात्र पिचिंग जर आपण पाहिलं तर पंच म्हणतात आउट साइड लेग स्टंप. लेग बायचा इशारा आहे. एक धाव नक्कीच इथे ऍड केली जाईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 3. आणि कालचा शो रोहित नार्वेकर आणि आज प्रतीक पाटील. प्रत्येक खेळाडूनं एक छाप सोडला आहे या नागोबा क्रीडा संकुलनामध्ये. श्रेष्ठ ठरला होता प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये. मात्र मॅन ऑफ द मॅच, ग्रँड फिनालेची उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर या पारितोषिकाकडे देखील लक्ष असेल. यावेळेस ऑन साइडला हुकचा फटका. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. कॅचच्या बरोबर खाली पोहोचला देखील होता, मात्र अंतिम क्षणी कॅच ड्रॉप. स्ट्राइक एंडला फेक. 2 धावा काही थांबत नाहीयेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत, फलकावर धावा येत आहेत, ते म्हणजे 5. चांगली गोलंदाजी प्रणय. प्रणय कोहली जे आमचे दाते आहेत आणि ते दाते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या दात्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायसवर येऊन आसनस्थ व्हा. प्रणय कोहली चांगली गोलंदाजी प्रणय कोहली मार्फत थांबून ठेवला आहे टेंबिवली या टीमला 5 धावसंख्येवर.
उंची जास्त आहे, फटका फसतोय, डीप लॉंग ऑनचा फिल्डर जेलच्या खाली येतोय आणि यस गुड कॅच. प्रणय कोळी यांच्या या ओव्हर मधली ही दुसरी सफलता. नक्कीच धन्यवाद डीजे. याच प्रकारे गाणी वाजायला हवी, कारण हा मोमेंट जो आहे तो जवळपास या स्पर्धेचा अंतिम मोमेंट आहे आणि अशा प्रकारे नक्कीच ऊर्जा देणारी गाणी वाजायलाच हवी. हा देखील जरा किसमे कितना है दम. धावसंख्या 5, 5 वर 2 विकेट. थोडस खराब प्रदर्शन मी म्हणू शकेल या सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळते टॉप ऑर्डर कडून टेंबिवली या टीमच्या. गतीमध्ये मिश्रण यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता. हा चेंडू स्लोराम हाताळला होता, मात्र ती लय ओळखता आली नाही. या चेंडूला सोडून दिलं असं वाटलं बॅटरला की चेंडू व्हाईट लाईन सोडून जाईल की काय. वेल डन प्रणय कोहली. अप्रतिम गोलंदाजी, पहिलं षटक, 2 विकेट आणि धावा फक्त दिलेल्या आहेत त्या 5. सफळ ओव्हर, यशस्वी गोलंदाजी मी तर म्हणेल प्रणय कोहलीकडून. वेल डन. कारण या टेंबिवली या टॉप ऑर्डर विषयी जर बोलायचं गेलं, 17 धावा आपण पाहिल्या, 19 धावा आपण पाहिल्या. टेंबिवलीच्या टॉप ऑर्डरनं पहिल्या ओव्हर मध्ये केलेल्या 13 धावा आपण पाहिल्या. टेंबिवलीच्या त्या टॉप ऑर्डरनं बनवलेल्या 18 धावा आपण पाहिलेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे या टेंबिवलीच्या टॉप ऑर्डरला थांबवणं काहीची गोष्ट नाहीये, मात्र प्रणय कोहलीनं ते काम करून दाखवलं. कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. एक तर आपण असं देखील म्हणू शकतोय की जान्हवी 11 बंदरपाकडे हा संघ फ्रेश आहे, त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा थकवा नाहीये. आज ते आराम करून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र जर हा विचार केला जय हनुमान टेंबिवली या टीमचा, तर लगातार तिसरी मॅच, लगातार ही 4थी मॅच, आज पूर्ण दिवस जो परफॉर्मन्स केलेला आहे त्या परफॉर्मन्स मुळे कदाचित तो शरीरावर थकवा जाणवत असेल. त्यामुळे हा शेवटचा जो क्षण आहे त्याच्यामुळे थोडसा त्या क्षणामध्ये थोडंसं कुठेतरी बॅकफुटला जाताना टेंबिवली संघ पाहायला मिळतोय. न्यू गोलंदाज मिस्टर अनिकेत. लक्षात ठेवा 6 मिनिटाचा अवधी आहे. ओळखता आली नाहीये, लाईन ऑफ लेंथ ओळखता आली नाहीये. चेंडू पडल्यावर थोडासा टर्न होतोय, म्हणजे स्विंग विथ द बाउन्स, हे दोन्ही प्रकार आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाले. या कारणास्तव जो चेंडू खेळायचा होता, जो स्ट्रोक प्रमोट करायचा होता ऑन साइडला स्क्वेअर लेगला, तो स्ट्रोक प्रमोट करता आला नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर टर्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू कदाचित आदळला गेला तो चेहऱ्यावर. पहा पंच दुखापत झाली आहे की पहा. धावा आहेत त्या 6. धावसंख्येचा वेग वाढायला हवा. जर आपण दुसऱ्या मॅचची मिडल ऑर्डर पाहिली, म्हणून मॅच घेतलेला होता खास करून टेंबिवली संघाचा तो बॅटर, मला अजूनही आठवतोय मिडल ऑर्डर अतिशय सुंदररित्या पार पाडली होती. ती म्हणजेच आदित्य मिडल ऑर्डरचा तो बॅट्समॅन होता. 25 धावा आदित्यच्या बॅटमधून. मिस्टर स्ट्रोक आहे, इन दी एअर, इज गॉन. गोलंदाज हावी झालेले आहेत टेंबिवली या संघावर. इथे अक्षरशः अडचणी वाढल्या टेंबिवली टीमच्या. जबरदस्त गोलंदाजी, सुरुवातीपासूनच दबाव मेंटेन ठेवलेला आहे आणि दबावाखालीच कदाचित ठेवण्याचा प्रयत्न आहे जान्हवी 11 बंदरवाडी या टीमचा. त्या कारणास्तव बेस्ट गोलंदाजी होते या ठिकाणी, तेच तर्रार गोलंदाजी या ठिकाणी होताना अचूक मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय कोळी, त्यानंतर आपण पाहतो अनिकेत या गोलंदाजाला आपण पाहतोय. प्रणयने देखील धावा दिल्या होत्या त्या 5. अनिकेत देखील आपल्या गोलंदाजीमध्ये एक सफलता प्राप्त करतोय. अप्रतिम फटका, नेत्रदीपक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बिग शॉट, षटकार.
12 षटकार खूप मौल्यवान, षटकार खूप महत्वाचा, कारण इथे धावा या मॅच मध्ये येणं गरजेचे आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल का? नक्कीच नक्कीच आणि नक्कीच पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. त्यावेळेस बॅट स्पिन तर प्रॉपर पाहिला आपण, मात्र बॅट तितकीशी खालून फिरवली गेली. चेंडू मात्र थोडासा वर राहिला. हा चेंडू डॉट होतोय. धाव संख्या 12. डगआउट मधून टाळ्या येत आहेत, षटकाराला काही टाळ्या येत आहेत. डॉट चेंडू झाला तर शांतता देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस गुडलेनवरून चेंडू मोठ्या प्रमाणात बाउन्स झाला होता. अक्षरशः आपल्या बॉडीला पंप करून या चेंडूला अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचं होतं, पॉइंटच्या डोक्याच्या वरून, मात्र संपर्क होत नाही त्या ठिकाणी. व्हाईटचा इशारा. धावा येते 13. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल नाहीये. अक्षरशः म्हणायचं गेलं तर माझ्या मते मी तर म्हणेल झाडू शॉट, कारण पूर्णतः ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. बाउंड्री लाईन प्लीज हलवू नका, विनंती करतोय. यावेळेस आणखीन एक बिग शॉट. आम्हाला थांबायचं नाहीये. आमचं जे टार्गेट आम्ही आमच्या माइंड मध्ये फिट केलेलं आहे त्या टार्गेट पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. या षटकाराने धावसंख्या होते 19 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय बाउंड्री स्पर्धेला आमच्याकडून तुम्हाला नम्र विनंती असेल की बाउंड्री लाईन हलवू नका, प्लीज, विनंती करतोय. क्रिकेटच्या विश्वातील महान खेळाडू, ज्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं आहे, मॅन फ्रॉम बंदर पाखाडी, मिस्टर ग्लेन व्हाईटी. आज त्यांची कन्या देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांचा सुपुत्र संघामध्ये खेळतोय. त्यांची कन्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. धावा आहेत ते 19 धावा. ग्लेन व्हाईटी शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू. स्कोरबोर्ड व्यवस्थित आहे, मी म्हणेल या संध्याकाळच्या क्लायमेट मध्ये स्कोरबोर्ड दिसायला हवा होता, तो दिसतोय. वाट पाहिली, जागा बनवली, पूर्णतः वाट पाहिली आखूड चेंडूची, आणि यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर जागा बनवली होती. अकुरी टंब्याची वाट पाहिली आणि मी तर म्हणेल जिथे वाट पाहिली तिथेच या चेंडूची वाट लावली. षटकार. अप्रतिम खेळी. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते एकतर्फी मॅच पाहण्यासाठी दाखल झाले नाहीयेत. त्यांच्या देखील अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय ग्लेन व्हाईटी. पुन्हा एकदा जागा बनवली होती, मात्र ग्लेन ओळखलं होतं. यावेळेस शफल होतं बॅटर. चांगला चेंडू ग्लेन व्हाईटी कडून. कम बॅक करतोय. एक तेरी तू एक मेरी, तू शेर आहे तो मैं बब्बर शेर हूं. ग्लेन व्हाईटी पहा किती फास्ट षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय ग्लेन व्हाईटी. धावा येतात फलकावर त्या 26 धावा. षटक सुरू आहे ते तिसरं अंतिम षटक. सेमीफायनलची मॅच
डीबीएन लाईव्ह या युट्यूब चॅनल सोबत जे श्रोते जोडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सेमीफायनलची मॅच सुरू आहे. जान्हवी 11 बंदरपाकाडी वर्सेस आपण पाहतोय जय हनुमान टेंबिवली या दोन संघांदरम्यान. शॉर्ट पुलचा फटका फसतोय, चेंडू हवेत आहे मात्र यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. वॉर्ड कॅच, अप्रतिम असा झेल, ग्लेन वैती यांना मिळते सफलता. धक्का बसतोय तो म्हणजे जय हनुमान टेंबिवली या संघाला. बॅटर बाद होतोय मिस्टर मॉनिश. साहेब जर या ठिकाणी उपस्थित असतील विनंती करतोय आपण मुख्य व्हीआयपी डायस वर या. त्यानंतर सौ कल्पनाताई पाटील या ठिकाणी जर उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. त्यानंतर आदरणीय सतीशजी मात्रे साहेब या ठिकाणी जर उपस्थित असतील तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. त्यानंतर अमितजी पाटील इथे मात्र थांबणार नाहीये, हा चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या वरून एक बिगी षटकार. तर आपण प्लीज आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. मंगेश मात्रे या ठिकाणी दाखल असतील तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. यावेळेस इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर डीप लॉक प्रोडक्शनला फिल्डर आहे, फक्त मिळेल तो सिंगल. ग्लेन वैदी कमबॅक करतो, पहिल्या चेंडूवर आलेला षटकार. त्यानंतर नक्कीच ग्लेन वैतीनं चांगली गोलंदाजी पाहिली आपण ग्लेन वैती यांची. दुसरा चेंडू एक धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट आणि चौथा चेंडू मात्र सीम मार्जीच्या पलीकडे आणि पाचव्या चेंडूवर येते ती एक धाव. ग्लेन वैती अंतिम षटक आता त्यांना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात फलकावर त्या 33 धावा. शेवटचा चेंडू असेल. स्ट्राइक एंडवर मॉनिश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. या चेंडूवर सिंगल इथे कंप्लीट केला जातोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 या इनिंगची समाप्ती होते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. शेवटच्या चेंडूवर येते ती एक धाव. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धाव संख्या फलकावर थांबली जाते ती 34 या आकड्यावर आणि 35 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत जान्हवी 11 बंदरपाकाडी या टीमला. या ठिकाणी दाखल असतील तर आपण प्लीज आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. पंकजजी मात्रे यांना देखील विनंती करतोय आपण आमच्या व्हीआयपी डायस वर या. जितेंद्र राऊत इथे आहेतच. देवानंद राऊत साहेब या ठिकाणी आले असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. त्यानंतर विलासजी पाटील इथे असतील तर या प्लीज मुख्य व्हीआयपी डायस वर या. जयेश पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये बसून घ्या. या नगरीचे नवनियुक्त सरपंच राकेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी आले असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आमच्या व्हीआयपी डायस वर या. योगेशजी मात्रे यांनी देखील आमच्या व्हीआयपी डायस वर यायचं आहे. त्यानंतर भरतदादा राऊत यांना देखील विनंती करतोय की आपण या ठिकाणी आला असाल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर या. समीर पाटील, समीर इथे होता, समीरला विनंती करतोय समीर तू देखील ये. त्यानंतर आदरणीय मोहनदादा पाटील यांचा देखील इथे आम्ही आभार व्यक्त करतोय. दयानंद पाटील साहेब सकाळपासून खूप सारी मेहनत, तर ते जर इथे असतील त्यांनी देखील आमच्या व्हीआयपी डायस वर यायचं आहे. निलकंठजी पाटील माझे सेक्रेटरी यांना देखील मी विनंती करतोय इथे असाल तर प्लीज आपण मुख्य व्हीआयपी डायस वर या. आणि ज्यांच्या माध्यमातून जोगेश्वरी मिसळ जी भेट देण्यात आलेली आहे ते जर इथे असतील तर त्यांना देखील विनंती करतोय की त्यांनी प्लीज आमच्या मुख्य व्हीआयपी डायस वर यायचं आहे. सेमीफायनल मॅच 3 ओव्हरची मॅच. धावा फलकावर लावलेल्या आहेत जय हनुमान टेंबिवली या टीमनं. 34 धावा, 35 धावेचं आव्हान दिलं गेलेलं आहे जान्हवी 11 बंदरपाकाडी या टीमला. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते बदल. या ऐकूया आपण झुचंद्रचा एक गोड आवाज अक्षय साठम यांना.
ते मात्र चेंडू चांगला होता गुडलेन वरून आणि बॅटअप चेंडू येतोय ही खासियत आहे रोहित नार्वेकर शो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक टू इन रॉ. आणखीन एक षटकार 6 धावा. आणि काल ज्या पद्धतीने मॅच फिनिश केलंय आणि त्याच पद्धतीने सुरुवात रोहित नार्वेकर शो. 2 बॉल 12. यावेळी पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. एकच धाव. या स्पर्धेत नियम आहे चेंडू जरी फुटला तरी मात्र ज्या धावा काढाल त्या धावा काउंट केल्या जातील कारण की पहिल्या दिवसापासून बॉल फुटतायत. पहिल्या दिवसापासून हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले. थोडा टेक्निकल इश्यू आहे चेंडू मध्ये त्याकरता दिलगिरी व्यक्त करतोय आणि भरपूर जोराने फटका मारला होता. असं वाटतंय की 3 चेंडू मध्ये 2 तुकडे गेलेत चेंडूचे. रोहित नार्वेकर पॉवर बघितले आपण. 3 बॉल 13. म्हणून जर चेंडू फुटेल विकेट असेल तर विकेट आणि धावून धावा काढाल तर धावून ज्या धावा असतील त्या काउंट केल्या जातील. या अगोदर आम्ही सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो म्हणजेच थांबता कामा नये चेंडू फुटण्याची वाट बघू नका. 3 बॉल 13 धावा. प्रतीक पाटीलला अशी बॅटिंग करताना आपण बघितलंय मात्र या ठिकाणी आता प्रतीक पाटील वरती हल्ले चढवले 2 रोहित नार्वेकरच्या माध्यमातून. काय प्रतीक पाटील कमबॅक करेल. टेंबिवली संघ गोलंदाजी करत असताना अडचणीमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज रोहित नार्वेकर. पंचांशी संवाद साधतायत. तीन 13 कोणाचे वाचतील 3-13 सध्या तरी. तेजसची तेजस्वी खेळी बहरदार खेळी आणि त्याच्या जोरावरती संघ इथपर्यंत आलाय. तेजस शो देखील पाहायचा आहे. प्रतीक पाटील शो बघितलाय. रोहित नार्वेकर शो सध्या मॅच ऑन आहे त्यामध्ये आहे. यानंतर तेजसला देखील पाहायचंय प्रेक्षकांना खास कानाई पाये गावातील जे प्रेक्षक असतील. 4 बॉल 13 धावा. 13 म्हणजे फेरा. बॅटर आउट झालाय. आणखीन एक यावेळी टायमिंग वरती केलेला अप्रतिम आउट ऑफ द पार्क दर्जेदार धमाकेदार षटकार. दोन ते 3 पाऊल लांब आहेत आणि इथे अंपायरचं देखील काम आता वाढलंय. चेंडू पाहणी कर. 19 धावा. पुन्हा एकदा यावेळी जबरदस्त काय पिक केलाय पिकअप शॉट आणि यावेळी मात्र अप्रतिम जबरदस्त षटकार. बिग हिट. ओव्हर झाले पहिली आणि पहिल्या ओव्हर मध्ये काम 25 धावा. इथे पूर्णपणे बंदर पाखाडी यांनी बंदर पाखाडी या संघाने गोरसाई बी संघाला 5 चेंडू मध्ये पराभव केले. ते देखील 5 ओव्हरच्या गेम मध्ये. 1.5 लाखाच्या त्या स्पर्धेमध्ये जुचंद्र मध्ये आरके ट्रॉफी. म्हणूनच किती मोठा संघ आहे दर्शवले जाते. योग्य खेळ होतोय मात्र इथे वारंवार आपण बघतोय चेंडू मध्ये फॉल्ट येत आहेत. बारा चेंडू 10 धावेची गरज. परेश
रोहित नार्वेकर या खेळाडूच्या नावावर सध्या 2 षटकार आहे या मॅच मध्ये आणि सौरभ देखील 2 षटकार म्हणजे 13 धावेंवर रोहित नार्वेकर 12 धावेंवर सौरभ 12-10. सन्मानपूर्वक ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला ते फक्त ड्राईव्ह केला जातोय स्क्वेअर ड्राईव्ह. एकच धाव 9 धावेची गरज 11 बॉल 9. काय पुन्हा एकदा टेंबिवली संघाचा लक फॅक्टर चालेल का? प्रयत्न प्रामाणिक करा नक्कीच काही घडू शकते क्रिकेटमध्ये आणि बॅटिंग करणारा संघ बॅटर्स विचार करत असतील की आरामात आता कोणती रिस्क न घेता का या 5 चेंडूमध्ये मॅच फिनिश होईल का फायनल मध्ये जास्त टाइम वाचेल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे जास्तीत जास्त बॅकफुट पंच यावेळी 1 बाउंड चेंडू सीमा रेषी पार. जय महाकाल. ती वाईट बॉल कारण की पहिल्या ओव्हर मध्येच पूर्णपणे 25 धावा देऊन काम 25 झालंय. 3 चेंडू मध्ये 16 का टोला देखील दिसतोय सौरभचा आणि त्या प्रकारची शरीरयष्टी देखील आहे. इथे जाईल की नाही हा प्रश्न चिन्ह मात्र. चेंडू फरार आणि खेळ खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन बंदर पागाडे टीम होते विन आणि इथे आलंय मेगा फायनल मध्ये. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचा मानकरी ठरलाय जर्मन टेंबिवली. हरकत नाही टेंबिवली. चला टॉसला कानाई पाये आणि बंदर पागाडे कॅप्टन येऊ द्या. चला बंदर पागाडे टीमचा कॅप्टन येऊ द्या. किती ओव्हर मॅच असेल कानाई पाये वर्सेस बंदर पागाडे या परिसरातील हा